नमस्कार, मी चेतन मिठारी. तुम्ही पाहताय महाहिट 24 मराठी आणि महान्यूज लाईव्ह. कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण सर्वसामान्य असतील, शेतकरी असतील, या सर्वांच्यासाठी जीवनदायिनी असणारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक. या बँकेनं गेल्या 80 वर्षांपासून शेतकरी आणि सर्वसामान्यांच्यासाठी कर्ज वाटप असेल, ठेवींवर व्याजदर असेल, या सगळ्याच्या माध्यमातून विश्वासार्हता जपत शेतकऱ्यांच्यासाठी आणि सर्वसामान्यांच्यासाठी त्यांचं जगणं सुखकर करण्याचा प्रयत्न केलाय. याच बँकेनं नुकतीच 80 वर्ष पूर्ण केली. तर बँकेच्या या प्रगतीचा आढावा, संपूर्ण बँकेचं कामकाज कशा पद्धतीने चालतं आणि इतकी वर्ष झाली बँकेनं सर्वसामान्यांची विश्वासार्हता कशा पद्धतीने जपली आहे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ए.डी. माने सर आहेत. त्यांचं मी पहिल्यांदा आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. सर, आपल्या मनापासून स्वागत. तर सरांच्या सोबत मला चर्चा करायची आहे, बँकेच्या संपूर्ण प्रगतीचा, वाटचालीचा आढावा घ्यायचा आहे. पण पहिल्यांदा सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की बँक स्थापन करण्यामागचं कारण काय होतं? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर ही बँक स्थापन करण्यामागचा उद्देश कशा प्रकारे, कुणी पुढाकार घेतला आणि स्थापना कशी झाली? सहकार कायदा 1904 मध्ये अस्तित्वात आला. त्यावेळेस जिल्ह्यातल्या ज्या विकास संस्था आहेत त्यांनी कर्ज पुरवठा सुरू करावा शेतकऱ्यांना असं होतं. पण त्या विकास संस्थांसाठी जे कोणी अर्थसहाय्य केलं पाहिजे हे ज्यावेळेस पुढे आलं 1911 मध्ये, त्यावेळेस मग ह्या जिल्हा बँका स्थापना करण्याचा उद्देश झाला. मग काही जिल्हा बँका 1911 पासून झालेत, पण आपली कोल्हापूर जिल्ह्यातली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 1938 मध्ये स्थापन झाली. आणि जिल्ह्यामध्ये ज्या ठेवी आहेत, फंड्स आहेत, हे एकत्र जिल्हा बँकेत यावेत आणि ते जिल्हा बँकेच्या माध्यमातून खाली विकास संस्थाला जावेत आणि विकास संस्थेच्या माध्यमातून ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचावेत, जेणेकरून शेतकऱ्यांची ही गरज भागावी. हा उद्देश ह्या जिल्हा बँका स्थापनेमागे होता. आता ही जी जिल्हा बँक स्थापन करण्यासाठी पुढाकार जो घेतला गेला त्यावेळेस त्यात भास्कर जाधव साहेब असतील, वसंतराव सरनाईक साहेब असतील, असे ज्येष्ठ मंडळी त्या काळातले पुढे येऊन डॉक्टर पी.सी. पाटील साहेब असतील, यांनी पुढे येऊन हे जिल्हा बँक स्थापन केली. आणि जिल्हा बँक स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला जे कार्यक्षेत्र होतं फक्त 2-3 तालुक्यातलंच होतं. कारण त्यावेळेस राज्य बँक जी प्रोव्हिन्शियल बँक होती मुंबई स्टेटची, त्यांच्याकडे इतर असा भाग होता आणि जिल्हा बँकेला एक मर्यादित क्षेत्र दिलं होतं. 5 शाखामार्फत हा व्यवहार सुरू होता त्यावेळेस 1938 मध्ये. पण सर, स्थापनेपासून जर बघितलं तर सुरुवात एका छोट्या रोपट्यापासून झाली आणि आज बघितलं तर एक वटवृक्ष झालाय. जिल्ह्यातल्या एकदम छोट्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेली ही एकमेव बँक आहे. तर मग एवढा मोठा डोलारा सांभाळताना किती शाखांच्या मार्फत काम केलं जातं आणि त्याच्यावरती नियंत्रण कसं राखलं जातं? आता याच्यामध्ये वटवृक्ष झाला ते आपण म्हणतो ते बरोबर आहे, कारण स्थापना करताना फक्त 5 शाखा होत्या, आज 191 शाखा आहेत. त्यानंतर त्यावेळेस स्वभांडवल जे होतं फक्त ते 2,500 रुपयाचं होतं. आज जवळजवळ बँकेचा 7,000 कोटीचा व्यवसाय झालेला आहे. त्यानंतर शाखा विस्तार 191 होऊन ह्या शाखा विस्तारामार्फत आम्ही जिल्ह्यातल्या संपूर्ण ज्या विकास संस्था आहेत, जवळजवळ 1861 विकास संस्था आहेत, 4,000 डेअरी संस्था आहेत, साखर कारखाने आहेत 22-23, एकूण आज आमच्या 11,500 सभासद आहेत सहकारी संस्था. आणि ह्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतो. त्यामुळे बँकेचा विस्तार भरपूर झालेला आहे. त्यामुळे आता बँक अगदी पुढे वाटचाल सुरू केली बँकेने. आता तुम्ही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहे, तर मग तुमची जबाबदारी संपूर्ण बँकेच्या कामकाजामध्ये कशा पद्धतीने आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जी जबाबदारी असते ते बँकेचे जे मालक आहेत किंवा सभासद आहेत यांच्या अपेक्षा, यांच्या गरजा, तसंच ग्राहकांच्या अपेक्षा, ग्राहकांच्या गरजा ह्या ग्राहक दैवत म्हणून आम्हाला पूर्ण करावं लागतं. त्यांच्या अपेक्षा, गरजा आणि संचालक मंडळ जे निर्णय घेत असते यांचा समन्वय साधावा लागतो. हे समन्वय साधत असताना आम्हाला कर्मचाऱ्यांचं सहकार्य आणि त्यानंतर नियम, कायदे ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. ह्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचं लायसन्स, रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आहे, राष्ट्रीय बँक म्हणजे नाबार्ड, सहकार खातं आणि आमच्या अपेक्स बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ह्यांचे नियम आणि अटी किंवा ह्या कायदे ह्यांचा समन्वय साधून ग्राहकांच्या अपेक्षा, सभासदांच्या अपेक्षा ह्या पूर्ण करण्यासाठी जे काही डिसिजन घ्यावे लागतात त्यासाठी योग्य मांडणी करून संचालक मंडळामार्फत, जनरल बॉडी मार्फत त्याचे निर्णय घेऊन खाली राबवावं लागतं. ती जबाबदारी आमच्यावर येते.
सर, आपण बघितलं तर 2016 मध्ये नोटाबंदी झाली होती, त्याचा बँकेच्या व्यवहारावर कसा परिणाम झाला, म्हणजे चांगला झाला, वाईट झाला, काय नेमकं झालं होतं? 8 ऑगस्ट 2016 रोजी हा जो रात्री निर्णय जाहीर केला आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर केली आणि नंतर इमिजिएटली सांगितलं की ह्या नोटा तुम्ही जमा करा. तर जमा करण्याच्या बाबतीत फारसं कडक भूमिका नव्हती, पण ह्या बदलून द्या, दिवस रात्र थांबवून लोकांना कर्मचाऱ्यांना जास्त वेळ कामाला लावून ह्या नोटा बदलून द्यायची कारवाई करावी असे शासनाचं त्या परिपत्रकात होतं. त्यानुसार आमचे कर्मचारी रात्री 10-11 वाजेपर्यंत थांबून नोटा परत घेत होते, स्वीकारत होते, जुन्या नोटा आणि नवीन नोटा देत होते. असे करत असताना साहजिकच आमचा जो ग्राहक वर्ग आहे हा मॅक्झिमम शेतकरी आहे आणि तो ग्रामीण भागामध्ये आहे. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी फक्त केडीसीची एकच बँक आहे, इतर बँका कोणत्याही नाहीत तिथं. त्यामुळे पर्यायानं सर्व जे शेतकरी ग्राहक आहे त्याला केडीसी बँकेतच यावं लागत होतं आणि त्यामुळे केडीसी बँकेवर मोठा ताण पडला होता त्यावेळेस. पण दुर्दैवाने काय झालं की आम्हाला जे कॅश बदलून देण्यासाठी नवीन कॅश पाहिजे होती ती आम्हाला उपलब्ध होत नव्हती, कारण आमच्याकडे करंट चेस्ट नाही. आम्ही करंट चेस्ट इतर स्टेट बँक, बँक ऑफ इंडियावर त्याच्यावर अवलंबून होतो आणि ग्राहक मात्र आमच्याकडे जास्त होता. त्यावेळेस आम्हाला थोडी कसरत करावी लागली, इतर बँकाकडे जावं लागलं, त्यांना कॅश मागावं लागली, इव्हन रिझर्व्ह बँकेपर्यंत आम्हाला म्हणजे मागणी करावी लागली. प्रसंगी आम्हाला एक वेळा तर चेअरमन साहेब, संचालक मंडळ, कर्मचारी मोर्चा काढावा लागला कलेक्टर ऑफिसवर की आम्हाला ही कॅश मिळावी, जेणेकरून जो दूध उत्पादक आहे, शिक्षक आहे, ज्याचं कॅश मध्ये आम्हाला पेमेंट करावं लागते, ऊस बिल आहे, मॅक्झिमम लोकांचं पेमेंट जे आहे ते आम्हाला रोखीने करावं लागतं. पण सर, दुसरा असा मुद्दा निर्माण होतो की त्यावेळेस नोटा बदलून देणं किंवा आपल्या जिल्हा बँकेकडच्या नोटा आहेत त्या आरबीआयने स्वीकारणं, या सगळ्यांमध्ये कुठेतरी वाद निर्माण झाला आणि कोट्यवधी रुपये बँकेकडे पडून आहेत असा कुठेतरी बातम्या समोर येत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? तर 8 नोव्हेंबरला हा निर्णय झाला. 9 नोव्हेंबरला सुट्टी होती, 10 नोव्हेंबर पासून आम्हाला स्वीकारायला सांगितलं आणि 14 नोव्हेंबरला इमिजिएटली शासना आरबीआय परिपत्रक आले की जिल्हा बँकेने ह्या नोटा स्वीकारू नयेत आणि 14 पासून आम्ही थांबवलं घेण्याचं. पण लगेच 17 तारखेला एक परिपत्रक आले की जिल्हा बँकेच्या नोटा करंट चेस्टने स्वीकारू नयेत. आणि यामुळे काय झालं, बँकेकडे जी जमा रक्कम झाली होती ग्रामीण भागामधून ती रक्कम घ्यायला विरोध झाला आणि मग ते आम्हाला हायकोर्टात जावं लागलं, सुप्रीम कोर्टात जावं लागलं. सुप्रीम कोर्टाने तो आदेश दिला की जिल्हा बँकेच्या नोटात मला नाकारता येणार नाहीत, त्या तुम्ही स्वीकाराव्यात. मग 304 कोटीपैकी आमच्या जवळजवळ 254 कोटी ह्या रकमा त्या आदेशाप्रमाणे घेतल्या आणि 25 कोटी ज्या नोटा होत्या त्या आमच्या त्या 2016 मध्येच एक 5-6 दिवसामध्ये जो पिरियड होता त्यात आमच्या इतर बँकांनी घेतल्या. आज जे आमच्याकडे 25 कोटी नोटा शिल्लक आहेत आणि ह्यासाठी आता आम्ही सुप्रीम कोर्टात हजर झालो. सुप्रीम कोर्टामध्ये आमचं अपील चालू आहे. सुप्रीम कोर्टाने नाबार्डच्या एका पत्राला स्थगिती दिली आहे, त्यामुळे आम्ही ह्या करन्सीमध्ये धरलेले. पण आज आमच्याकडे थोडं ह्या आम्ही CRR साठी धरतोय, 0% व्याज आहे ह्याला. आज पर्यायी तो नुकसान होतं बँकेत होतंय, तरी आम्ही त्याबाबत कोर्टापुढे विनंती केली आहे की आम्हाला न्याय मिळावा. तुम्हाला कुठेतरी असं वाटतं का की ते 25 कोटी रुपये आपल्या परत मिळतील आणि ग्राहकांना म्हणजे ग्राहकांची विश्वासार्हता जपली जाईल असं वाटतं का? निश्चितच पैसे परत मिळतील, कारण काय हे जे पैसे आहेत हे निर्णय जाहीर करण्याच्या अगोदरचे पैसे आहेत. बरोबर. त्यामुळे काही हे त्यात शंका घेण्यासारखं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाबार्डने याचे 2-3 वेळा तपासणी केलेली आहे आणि ह्या तपासणीमध्ये सर्व KYC पूर्ण सर्व पाहिलेलं आहे आणि त्यांना पूर्णपणे हे योग्य असं दिसलेलं आहे, म्हणून तर त्यांनी 250 कोटी आमचे घेतले. बरोबर. फक्त हे 8च्या पाठीमागचे आहेत, थोडं आता न्यायालयीन बाब झालेली आहे, पण आम्हाला खात्री आहे की हे आरबीआय स्वीकारेल आमचे पैसे. सर, इतके वर्ष झाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे, पण मध्यंतरी काही काळ असा होता की बँकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. मग अशी वेळ का बँकेवर आली आणि काय झालं होतं? सर्व बँकावर NPAचा एक निकष लागू झाला आणि जिल्हा बँकांना 1997 मध्ये हा निकष लागू केला आणि त्याप्रमाणे आम्ही NPAच्या तरतुदी करत होतो. पण 2006 मध्ये आमचा एक कर्जा कारखाना तो अवसानात काढला, एका रात्रात अवसानात निघाला. अवसानात निघाल्यानंतर त्याच्याकडे जी आमची बाकी होती त्याची इमारत, मशिनरी, सर्व जागा आम्हाला तारण होती. जवळजवळ आमच्याकडे 120 कोटीचं तारण होतं आणि आमचं कर्ज होतं 81 कोटीचं. आणि तो अवसानात काढल्यामुळं
त्याची एनपीए 100% करा असं सूचना केली आम्हाला. बरं. म्हणजे 81 कोटी आमच्या नफ्यातून काढून किंवा ओन फंडातून काढून तिथे तरतूद करा. असं झाल्यामुळं ते आम्हाला तरतूद करावी लागली एका दिवसामध्ये, आणि ते तरतूद केल्यामुळं आमच्या ओन फंडावर परिणाम झाला. ओन फंडचा परिणाम झाल्यामुळं आम्हाला तिथं प्रशासक नियुक्ती करायची सूचना केली. पण प्रत्यक्षात ही काय ऍक्च्युअली कॅश लॉस नव्हता, हे फक्त नोशनल लॉसेस होते, यांची तरतूद होती. त्यामुळे बँकेला काही आर्थिक दोषी लागलेली नव्हती, तरतूद केलेली होती. त्यामुळे ते बँकेला नोशनल लॉस झाल्यामुळं प्रशासकाची नियुक्ती झाली नोव्हेंबर 9 मध्ये, आणि तिथून पुढे 5-6 वर्ष प्रशासक काळात होता. आणि 21 मे 2015 आमदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हे संचालक मंडळ कार्यरत झालं. आणि कार्यरत झाल्यानंतर मग पुढे आता बँक अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. विशेष म्हणजे मला सांगायला आनंद होतो की इतक्या 2 वर्षामध्ये जो काही संचित तोटा होता 103 कोटीचा, तो एका 2 वर्षामध्ये पूर्ण वाईपआउट झाला. आणि संचालक मंडळाने अतिशय काटेकोरपणे कारभार सुरू केला आहे. त्याच्यामध्ये आमचे चर्मसक बँकेची गाडी वापरत नाहीत, कुठला भत्ता घेत नाही, कोणतेही डायरेक्टर गाडी वापरत नाहीत. आणि पूर्ण काटकसरीने हा कारभार आहे. आणि ऑफिसची शिफारस असल्याशिवाय कर्ज मंजूर होत नाही. त्यामुळे ते एक दक्षता त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं आम्ही ह्या 2 वर्षांमध्ये 103 कोटीचा तोटा वाईप करून मागच्या वर्षी 4% डिव्हिडंड दिला, या वर्षी 8% डिव्हिडंड दिला, कर्मचाऱ्याला 9% बोनस दिला. त्यामुळं अतिशय पूर्वीप्रमाणे ही बँक प्रगतीपथावर आलेली आहे. आजकाल बघितलं गेलं तर सगळीकडे, म्हणजे संपूर्ण फक्त जिल्ह्यामध्येच नाही, राज्यभर असेल किंवा देशभरात असेल, खासगी बँकांचे जाळं खूप मोठ्या प्रमाणात पसरलं जाते. मग आपल्या जिल्ह्यामध्ये वाढणाऱ्या खासगी बँका आहेत, त्यांना टक्कर देण्यासाठी आपली काय रणनीती असते, काय भूमिका असते? खासगी बँकांचं जाळं वाढतंय, आपण म्हटलं ते बरोबर आहे, वाढतंय. पण आमची जी स्थिती आहे म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये ती फार भक्कम स्थिती आहे. कारण आम्ही 80 वर्षापासून ह्या जिल्ह्यामध्ये काम करतोय. आणि आमचा जो ग्राहक आहे हा शेतकरी, ग्रामीण भागातला आणि शहरी असा सर्व प्रकारचा आहे. आणि अतिशय दृढ विश्वास आहे. एवढ्या प्रशासक काळामध्ये देखील बँक इतकी सक्षमपणे पुढे आली, म्हणजे प्रशासक काळानंतर केवळ ह्या ठेवीदारांचा, शेतकऱ्यांचा विश्वास आहे. म्हणून मला एक आनंद वाटतो सांगायला की प्रशासक काळ असताना देखील किंवा पुढे आम्ही डिव्हिडंड देत नव्हतो त्या काळात देखील ह्या सभासदांनी आम्हाला दरवर्षी 10 ते 11 कोटीचं शेअर्स दिलेले आहे, डिव्हिडंड देत नसताना देखील. म्हणजे इतका आमच्या ग्राहकाचा आमच्यावर दृढ विश्वास आहे. त्यामुळं खासगी बँकांचं किंवा खासगी संस्थांचं आम्हाला फारसं म्हणजे आव्हान वाटत नाही. आणि आमची जी कामाची पद्धत आहे ही अतिशय पारदर्शक आहे पूर्णपणे. आणि पारदर्शक असल्यामुळे आम्ही कुठले छुपे चार्जेस लावत नाहीत, हिडन चार्जेस आमचे कुठलेही नाहीत, प्रोसेसिंग चार्जेस आमचे कुठले नाहीत. ह्या गोष्टी सगळ्या आम्ही करतोय. त्यामुळे आम्हाला काय त्यांचं चॅलेंज वाटत नाही. बऱ्याच वेळा असं होतंय की खासगी बँका ज्या आहेत त्यांची कर्ज पुरवठ्याची प्रक्रिया असेल किंवा त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा आहेत, यामुळं सर्वसामान्य लोक व्यवहार करण्यासाठी खासगी बँकांकडे जास्त वळतात असं कुठेतरी दिसून येतंय. मग आपल्या ग्रामीण भागातील जो ग्राहक आहे किंवा शेतकरी आहे किंवा सर्वसामान्य लोक आहेत, यांची विश्वासार्हता कशी बँक जपते? पारदर्शकतामुळे विश्वासार्हता वाढते. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती खासगी बँका म्हणण्यापेक्षा खाली जे कोणी कर्ज पुरवठा करतात ते, तर त्यांच्या बाबतीत प्रोसेसिंग फीस किंवा हे आहेत. आणि आतापर्यंतचा अनुभव आहे, आमच्याकडे काही लोक गेले नाही असं नाही, थोडं त्यांना आम्ही दाखवून काही ग्राहक आमचे गेले, पण त्यांना अनुभव आलेला आहे. बरोबर की सांगितलं जातं वेगळं, प्रत्यक्षात खात्यावरचे चार्जेस पडतात ते वेगळे, खात्यावरचे व्यवहार किंवा त्यांच्या ज्या अटी आहेत त्या वेगळ्या. आणि एखादं नैसर्गिक आपत्तीनं किंवा काही कर्ज थकला असेल तर त्याच्याकडे इमिजिएटली कारवाई होती, त्या गोष्टी बघितल्या जात नाहीत. पण आम्ही मात्र ते नैसर्गिक आपत्ती आहे का नाही, कलेक्टर ऑफिसचा काय अभिप्राय आहे त्याबद्दल, ह्यानुसार आम्ही रिस्ट्रक्चर करतो. त्या करता सवलती दिल्या जातात आणि त्या सवलतीतून आम्ही त्यांना सावरतो निश्चितपणे. प्रामुख्यानं पीक कर्ज हे शेतकऱ्यांना दिलं जातं, तर कशा पद्धतीनं पीक कर्ज दिलं जातं आणि त्यांची मर्यादा कशी ठरवली जाते? पीक कर्जाची मर्यादा ठरवण्यासाठी शासनानं एक जिल्हा स्तरावर कमिटी केलेली आहे, DLTC, डिस्ट्रिक्ट लेवल टेक्निकल कमिटी. ही जी कमिटी आहे ह्या कमिटीचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष, परिषदेचे अध्यक्ष असतात. या कमिटीवर नाबार्डचे प्रतिनिधी, सहकार खात्याचे प्रतिनिधी, कृषी विभागाचे प्रतिनिधी, कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी असतात. सर्व बँकांचे, राष्ट्रीय बँका आणि कमर्शियल बँकांचे प्रतिनिधी म्हणून लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर असतात. आणि विशेष म्हणजे जिल्ह्यातील एक प्रगतशील शेतकरी
3 शेतकरी सहकार विभागाकडून येतात, 3 शेतकरी कृषी विभागाकडून येतात, असे 6 शेतकरी ज्यांनी उल्लेखनीय काम केले ह्या जिल्ह्यामध्ये त्यांनाही त्यात सामावून घेतलं जातं. आणि अशा सर्व लोकांची एक 17-18 लोकांची कमिटी असते. ही कमिटी दरवर्षी साधारणतः नोव्हेंबरमध्ये मिटिंग घेत असते. आणि या कमिटीच्या पुढे शासनाने राज्यस्तरावर काय दर ठरवले, ह्याला उत्पादन खर्च कसा येतो, किती येतो, ह्याचा जे विद्यापीठानं अभ्यास केलेला आहे कृषी विद्यापीठानं, त्याची माहिती घेतली जाते. त्यानंतर जिल्हा परिषदकडून माहिती येते. पीक कर्जाचे पिकाचे दर काय आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती कारखान्याकडे ऊसाचे दर काय आहेत, व्यापार पीक आहेत, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास केला जातो. त्या कमिटी पुढे ह्याचा अभ्यास करून इतका उत्पादन खर्च आहे, इतका नफा मिळाला म्हणजे शिल्लक राहायला पाहिजे आणि त्यासाठी इतका कर्ज मिळायला पाहिजे, असा एक ढोबळमानानं फॉर्म्युला ठरवला जातो. आता नुकतीच जी या कमिटीची मिटिंग झाली जिल्हा बँकेमध्ये आणि त्याच्यामध्ये पुढच्या वर्षासाठी म्हणजे एप्रिल 2019 पासून जे हंगाम सुरू होणार आहे पीक कर्जाचा, त्यासाठी दर निश्चित केलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जास्त ऊस हे मोठं पीक आहे. ऊस पिकासाठी जो दर ठरला तो मागच्या वर्षी 38,000 एकरी होते, ते आता 40,000 केलेलं आहे. म्हणजे एकरी आपण एक 2,000 म्हणजे हेक्टरी 5,000 वाढ केलेली आहे. आणि ह्याशिवाय खावटी कर्ज एक आपण देतोय, ह्याच्या 55% देतोय, ते एक 22,000, हे 40 आणि ते 22 असं 62,000 आपलं कर्ज एक एकरी आपण शेतकऱ्याला देतोय. त्याची व्याजाची पद्धत कशी असते? ह्याच्यामध्ये व्याज जे आहे ते 0% आहे. म्हणजे 1 लाखापर्यंत कर्ज असेल शेतकऱ्याचं त्याला 0% व्याज मिळते. आणि 1 लाख ते 3 लाखापर्यंत जे कर्ज आहे त्याला फक्त 2% शेतकऱ्यांना कर्ज व्याज भरावं लागतं. अतिशय म्हणजे कमी व्याजाने कर्ज आहे. आजकाल बँकेकडून ग्राहकांना ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा कशा आहेत आणि आपल्या बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा कशा आहेत, काय फरक आहे दोन्हीमध्ये? दोन्हीमध्ये फरक जर विचार केला तर तेच की आमची जे आहे ती आमची पहिल्यापासून आपुलकी आहे ह्या शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या साठी. तिथं आमच्या शाखा आहेत, मॅक्झिमम स्टाफ हा बराचसा स्थानिक आहे, त्यांना पूर्ण गरजा माहिती आहेत. आणि आमचं संचालक मंडळ जे आहे ते त्यांच्यापैकीच आहे. आणि संचालक मंडळांना प्रत्येक विकास संस्थांचे प्रतिनिधी 12 आहेत, दूध संस्थांचे प्रतिनिधी आहेत, साखर कारखान्याचे प्रतिनिधी आहेत, सूतगिरण्याचे प्रतिनिधी आहेत, अर्बन बँकाचे प्रतिनिधी आहेत. या सर्वांचे प्रतिनिधी तिथं संचालक मंडळ आहे. त्यांना सहकारातल्या प्रत्येक संस्थेचं प्रत्येक ग्राहकांचे गरज काय आहे, अडचण काय आहे हे संचालक मंडळ माहीत असते. त्यामुळं ते त्याप्रमाणे धोरण आखते. त्या धोरण आखत असल्यामुळं सगळ्या प्रकारच्या गरजा कुणालाही अन्याय होणार नाही ह्याची खबरदारी बँक घेते. त्यामुळे त्यांच्या आपण गरजा पूर्ण करू शकतो. मग बँकेकडून आता कोणत्या योजना राबवल्या जात आहेत ग्राहकांच्यासाठी? तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे थोडं आपल्याला ऊस उत्पादन जास्त आहे, त्यामुळे कारखाने आपल्याकडे आहेत. आता कारखान्यामध्ये अडचणी कारखान्याच्या अशा आहेत की दरवर्षी टोळ्याला ऍडव्हान्स द्यावा लागतो तोडणीसाठी. टोळ्याकडून ऍडव्हान्स दिल्यानंतर बऱ्याच काही टोळ्या येतात, काही येत नाहीत, मग तिथं थबाकी वाढत जाते. मग हा विचार करून तिथं आपल्याला जर मशिनरी आणल्या, मशिनरी तोड झाली तर ह्या गोष्टीला फाटा देता येईल असं संचालक मंडळाला विचारात घेऊन आपण केन हार्वेस्टर सारख्या मोठ्या मशीनी ज्या आहेत 35 HP वगैरे, तर ह्यांना कर्जपुरवठा करायचं आपण धोरण घेतलेलं आहे. जवळजवळ 1,10 लाखापर्यंत एका मशीनचं कॉस्ट आहे आणि ते आपण जिल्हा बँकेनं तर आपण 50% कर्जपुरवठा करतोय. आणि त्यात आता शासनाने देखील तर 40 लाखाचं अनुदान जाहीर केलेलं आहे. तर अशी इमिजिएटली जे काही गरजवंत म्हणजे गरज आहे त्या योजनेची निश्चितपणे बोर्ड अंमलबजावणी निर्णय घेऊन अंमलबजावणी करते. आता याच्यात दुसऱ्या ज्या योजना आहेत बाकीच्या आपलं उन्नती कर्ज आहे जे आता आपल्याकडं बेरोजगार कमी व्हावा ह्या उद्देशाने काही योजना काढलेल्या आहेत. उन्नती कर्ज त्याने छोटा मोठा व्यवसाय करावा. आता आपल्या भागामध्ये काजू प्रक्रिया आहे, काजू प्रक्रियामध्ये देखील आम्ही कर्जपुरवठा केलेला आहे. काही संस्थामार्फत केला आहे, काही व्यक्तीमार्फत केलेला आहे. आणि त्या काजू प्रक्रियातून आपण कॅश क्रेडिट देतोय, त्याला मशिनरीसाठी देतोय, कुकर लागत असेल, सेलर लागत असेल, ट्रे लागत असेल, अशा छोट्या मोठ्या ज्या मशिनरी आहेत, साधनं आहेत किंवा इमारत आहे त्या बांधकामासाठी मदत करतो. बचत गटांचा जर विचार केला तर त्यांना सुद्धा कमी व्याजदरानं किंवा असे काही कर्ज उपलब्ध होतं का? हो, आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेनं 36,000 कर्ज बचत गट स्थापन केले महिलांचे. आणि या गटांच्या मार्फत आपण त्यांच्या ज्या छोट्या मोठ्या अडचणी आहेत, आता सुरुवातीला त्यांनी अंतर्गत कर्ज वाटप करायचे बचत आपल्या बचतीतून, आणि ते जेवढी बचत करतील तेवढं त्याचा 1 पट आम्ही पहिल्या वर्षी देतोय.
दुसऱ्या वर्षी दुप्पट देतोय, त्याच्या तिप्पट देतोय त्यांच्या साठलेल्या निधीच्या, आणि चौपट 4 पटीपर्यंत आम्ही जातोय. आज आम्ही जवळजवळ 10 लाखापर्यंत कर्ज पुढे आम्ही एका गटाला करू शकतो. मग ह्याच्यामध्ये काही जणांना आता बॅग तयार करणं, आता प्लास्टिक बंदी आल्या, कापडी पिशव्या सुरू करता येते, काही ठिकाणी पापड लोणचे आहेत, काही ठिकाणी काही बचत गटांनी तरी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आणि भाड्याने शेती घेऊन ते शेतीमध्ये भाजीपाला वगैरे करता येते. अशा वेगवेगळ्या योजना आहेत ह्या जिल्ह्यामध्ये आणि त्या पूर्णपणे आम्ही कमी व्याजदरानं, अतिशय कमी व्याजदरानं कर्ज पुरवठा करतोय. आणि बँकेमध्ये नाबार्डच्या अर्थसहाय्यतून आम्ही महिला विकास कक्ष स्थापन केलेला आहे आणि हे तर महिला स्टाफ आहे. पूर्ण या बचत गटाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी पूर्ण आम्ही ह्या महिला विकास कक्षामध्ये सोडवतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल त्याच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना त्या आपल्या बँकेकडून राबवल्या जातात, मग त्या कशा पद्धतीने राबवल्या जातात? अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत ज्या योजना आहेत त्याचा आम्ही 2 प्रकारे केलेले आहेत. एक, ग्रामीण भागामधला जो युवक आहे त्यांनी बँकेकडे कर्ज मागणी करत असताना विकास संस्थेमार्फत करावं, जेणेकरून त्याच्या प्रॉपर्टीवर काही रजिस्टर करायची गरज नाही. कारण ऑलरेडी त्याकडे त्याने पीक कर्ज घेतलेलं असते, इथे कर्ज कुठे घेतलेलं असते, तर त्यासाठी विकास संस्थेमार्फत जर केला तर आम्हाला सोयीनं इमिजिएटली कर्ज पुरवठा करता येतो. आणि दुसरा जो भाग आहे तो थेट कर्ज पुरवठा करणे. तर एखादा युवक आहे, ठीक आहे, तो ग्रामीण भागात नाही, शहरी भागात आहे, का निमशहरी भागात आहे, कुठल्या विकास सभासद नाही, तरी त्यांना जर बँकेकडे अप्रूव्ह झालं, LOI त्या महामंडळाची आणून दिली तर आम्ही त्यांना 10 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करतो योग्य ते तारण घेऊन आणि हिसाब. मायक्रो फायनान्स कंपन्या ज्या आहेत त्या अगदी कमी कागदपत्रांमध्ये कर्ज पुरवठा करतात. जर बँकेच्या तुलनेत बघितलं तर बँकेची कर्ज प्रणालीची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी क्लिष्ट वाटते लोकांना आणि मायक्रो फायनान्स कंपन्या अगदी कमी कागदपत्रांमध्ये लगेचच कर्ज पुरवठा करतात. मग ह्याचे काही धोके आहेत का सर्वसामान्यांना किंवा ग्राहकांना? निश्चित धोके आहेत. आता अनुभव आहे की एक 5-6 वर्षाच्या काळामध्ये असंच सेल्स एक्झिक्युटिव्ह जायचे आणि एखादी गाडी त्याला द्यायची, इमिजिएटली 1 तासात कर्ज, 2 तासात कर्ज असं म्हणून कागदपत्र घ्यायचे, सह्या करायचे बार आणि त्याला कर्ज वितरण करायचे. पण आज तुम्ही बघितलं तर काही ठिकाणी इतके मोठे प्लॉटवर गाड्या उडून आणल्या दिसतात, 2 व्हीलर 4 व्हीलर हे दिसतात. म्हणजे जितकं हे वर आलं तितक्याच गतीने खाली गेलेलं आहे. पण आमची पद्धत तशी नाही. आमच्याकडे प्रत्येक टायरवर ते व्यवस्थित छाननी केली, थोडा वेळ लागतो, नाही असं नाही इतरांपेक्षा, पण आम्हाला हे दीर्घकालीन करायचंय. आम्हाला पुरतं 1 महिन्यापुरतं किंवा 1 वर्षापुरतं करायचं नाही. आम्हाला वर्षानुवर्षे ह्या लोकांची सेवा करायची, ग्राहकांना सेवा चांगली द्यायची. बँक हे सभासदांच्या, ह्या बँकेला निश्चितपणे एक चांगलं मजबूतीकरण राहावं हा उद्देश आम्ही ठेवून काम करतोय. पण ह्याच्यामध्ये कुठेही आता विलंब होईल किंवा अननेसरी कागदपत्र घेतले तर असं पण नाही. आमच्याकडे आता किसान सहाय्य म्हणून योजना आहे. अतिशय कमीत कमी कागदामध्ये, कमीत कमी वेळेमध्ये आम्ही त्यांना पाहिजे ते कर्ज देतोय. बरोबर. आणि फार मोठा ह्याला प्रतिसाद आहे. 340 कोटी कर्ज आम्ही आता ह्या योजनेखाली शेतकऱ्यांना दिलेलं आहे आणि अतिशय शेतकरी समाधानी याच्यामध्ये. तर निश्चितपणे जिथं कागदपत्र इमिजिएटली 1 तासात करतात, काही दाखवतात, प्रोसेसिंग फीस घेतात, तिथं धोका आहे. बरोबर. आणि आमचा शेतकरी काही तिकडे गेलेला नाही. ग्राहकांची विश्वासार्हता जपतानाच शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी करावं ही मनात भावना ठेवून त्यांच्या प्रती एक आपुलकी निर्माण व्हावी, एक नातं निर्माण व्हावं, ह्या गोष्टी कुठेतरी मनात ठेवून गेल्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काम करते. दुसरीकडे नोटाबंदी होऊन सुद्धा किंवा बँकेवरती प्रशासकीय नेमून सुद्धा या बँकेनं मात्र आपली वाटचाल यशस्वीपणे सुरू केलेली आहे. ग्राहकांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता बँकेनं आजपर्यंत त्यांना कर्ज पुरवठा करून दिलाय, त्याचबरोबर त्यांच्या ठेवींवरती चांगल्या प्रकारे व्याजदर दिलाय आणि ग्राहकांची विश्वासार्हता जपली आहे. आणि नक्कीच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खासगी बँकांचं जाळं पसरत असताना आपली एक जी इमेज आहे बँकेनं तयार केलेली ती तशीच ठेवली आणि शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या मनात आपलं एक आढळ विश्वासाचं स्थान त्यांनी निर्माण केलंय. नक्कीच सर, बँकेचं जे काही वाटचाल आहे ती यशस्वी आहे आणि नक्कीच संचालक मंडळ असेल किंवा तुम्ही असाल, तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि सर्वसामान्यांच्या प्रयत्नातून ही बँक उभी आहे. या बँकेची वाटचाल अजून यशस्वी नक्कीच होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि बँकेनं 80 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला त्याबद्दल खूप आपले सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, सभासदांचे आणि संचालक मंडळाचे आम्ही महाहिट 24 मराठीतर्फे अभिनंदन करतो. आणि तुम्ही आमच्यासोबत आलात, आमच्या स्टुडिओमध्ये येऊन बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला, त्याचबरोबर बँकेचं काम कशा पद्धतीने चालतं, सर्वसामान्यांना बऱ्याच योजनांची माहिती नव्हती ती सुद्धा माहिती तुम्ही दिली आहे, तर याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.